वारी म्हणजे फक्त पायी चालत पंढरपूरला जाण्याचा प्रवास नाही. वारी म्हणजे मन शुद्ध करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि विठ्ठलाच्या प्रेमात स्वतःला अर्पण करण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे. वारकरी शेकडो किलोमीटर चालतात, पण त्यांचा उद्देश फक्त पंढरपूरकडे जाणे किंवा पंढरपूर गाठणे नसतो. प्रत्येक पावलागणिक ते नामस्मरण करतात, अभंग गातात, सेवा करतात आणि समतेचा संदेश जगतात. वारीत श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सगळे एकाच ओळखीने चालतात. आम्ही विठ्ठलाचे वारकरी. जो तो दिसेल तो सगळे एकसारखेच वाटत असतात. फक्त विठ्ठल नाम आणि विठ्ठलाचा ध्यास हाच फक्त एक मात्र गोष्ट सगळ्यांच्या मध्ये आपल्याला दिसत असते. प्रत्येकाकडे पाहिल त्याच्याकडे आपल्याला असंच वाटत राहतं की हा आपल्या ओळखीचा आहे, तो आपल्या ओळखीचा आहे, आपण याला कुठंतरी पाहिले, आपण त्याला कुठंतरी पाहिले. याचाच अर्थ विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ तुमच्या मनामध्ये जर असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक माऊलीमध्ये जो दिसतो तो फक्त विठ्ठलच असतो. तर वारकरी संप्रदायात एक सुंदर म्हण आहे, वारी म्हणजे चालणं नव्हे तर बदलणं. या प्रवासात पाय थकतात पण मनाला नवी ऊर्जा मिळते, शरीराला कष्ट होतात पण आत्म्याला शांती मिळते. वारी माणसाला नम्रता, संयम, सेवा, प्रेम आणि देवावर अढळ विश्वास शिकवते. वारी म्हणजे पायांनी पंढरपूरकडे जाण्याचा आणि मनाने विठ्ठलाकडे पोचणारा भक्तिमय प्रवास. आजचा दिवस फक्त चालण्याचा नाही, हा दिवस आहे नामस्मरणाचा, सेवाभावाचा आणि विठुरायाच्या प्रेमात हरवून जाण्याचा. दिंडीतला एक दिवस नेमका कसा जातो, चला आज तुम्हालाही माझ्यासोबत हा अनुभव जगायला घेऊन जाते. पहाटे अजून अंधार असतो, पक्ष्यांचा आवाजही पूर्णपणे सुरू झालेला नसतो, पण दिंडीत मात्र हालचाल सुरू झालेली असते. कुणी आंघोळ करून तयार होत असतं, कुणी टाळ मृदंग आवरत असतं, तर कुणी शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणत दिवसाची सुरुवात करत असतं. त्या थंड हवेत देवाचं नाव घेतलं की मनातील सगळा थकवा जणू विरघळून जातो. आरती सुरू होते, टाळांचा नाद, मृदंगाचा ठेका, शेकडो वारकऱ्यांचा एकच स्वर, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या क्षणी वाटतं की आपण एकटे नाही, प्रत्येकाच्या ओठावर विठ्ठलाचं नाव आणि प्रत्येकाच्या डोळ्यात भक्तीचा भाव असतोच. चालण्याची खरी सुरुवात. सूर्य हळूहळू वर येतो, दिंडी पुढे निघते. रस्त्यावर चालताना कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण मोठा, कोण लहान असा कोणताही भेदभाव राहत नाही. फक्त एकच ओळख असते, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. पाय दुखतात, घाम येतो, पण प्रत्येक पावलागणिक मन पंढरीच्या आणखी जवळ जात असतं. वाटेत अनेक गावामध्ये लोक प्रेमानं पाणी, ताक, चहा, फराळ, जेवण, लाडू, केळी आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात लागतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणवतं, देव फक्त मंदिरात नसतो, तो सेवेतही असतो. कोणी काही अपेक्षा न ठेवता सेवा करतं, हेच खरं भक्तीचं रूप आहे. स्वच्छता सेवा करणारे इतके मंत्रमुग्ध होऊन करतात की त्या वारीला भगवंताच्या असण्याचं रूप मिळायला मदत होते. चालताना अभंग सुरू होतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सगळे एकाच तालात चालतात. कोणी थकलेलं असलं तरी अभंग सुरू झाला की पुन्हा नव्या उत्साहाने पावलं पडायला लागतात. दिंडीत चालताना मोबाईल, सोशल मीडिया, रोजच्या चिंता सगळं मागं पडतं. मन स्वतःशीच बोलायला लागतं, आपण आयुष्यात काय कमावलं, किती लोकांना आनंद दिला, देवावरचा विश्वास किती खरा आहे, असे अनेक प्रश्न मनात येतात. दिवसभर चालल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर थकवा जाणवतो, पण रात्रीचं भजन सुरू झालं की पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य फुलायला चालू होतं. टाळांचा आवाज, मृदंगाचा ठेका आणि विठ्ठलाचं अखंड नाम, त्या वातावरणात बसलं की मनाला अशी शांतता मिळते जी शब्दात सांगता येत नाही.
आजचा दिवस मला पुन्हा एकदा शिकवून गेला. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, भक्ती म्हणजे अहंकार सोडणं आहे. भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे प्रेम आणि भक्ती म्हणजेच प्रत्येक श्वासात असणारा विठ्ठल विठ्ठल हे अनुभवणं. जर तुमच्याही मनात कधी शांततेची, समाधानाची आणि देवाजवळ जाण्याची ओढ निर्माण झाली तर आयुष्यात एकदा तरी विठुरायाच्या दिंडीत नक्की सहभाग व्हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.